नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोलेकर। आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक पात्री नाट्यछटा मनातल्या मनात। आई शपथ सांगतो, मी मनातल्या मनात काहीही करू शकतो। मनात आणलं तर मी काय काय करतो सांगू सांगू सांगू। मनात माझ्या खूप खूप विचार नुसते ढगासारखे धावत असतात। कधी वाटतं की आज शाळेला जाऊच नाही, घरात बसून टीव्ही बघावा। तर कधी वाटतं की आपण एकदम फेमस व्हावं, बाहेर मी दिसतो असा, वागतो जसा, तसा मी मनातून नसतोच। मी वर्गात मारामारी केली आणि चिंपूला ढोपाटलं तरी मनात मात्र भीतीचं बागुल बुवा मला घाबरत असतो। टीचरच मारतील का? उद्या चिंपूच्या दोस्तांनी आपली धुलाई केली तर? बाहेर एक आणि आत एक असं माझ्या मनात खूप चालत असते। आईने अभ्यास कर असं सांगितलं की मुद्दाम करत नाही, हट्टेपणाने टीव्ही पुढे जाऊन कार्टून चॅनल बघत बसतो। मनातल्या मनात हे चुकीचं आहे हे कळत असते, मग थोड्या वेळाने उठून गपचूप होमवर्क करायला बसतो। मनातल्या मनात मी शाळेतल्या टीचरांना शिक्षा करतो। 0वर आउट झालेल्या सचिनच्या कानात पुढच्या वेळी चांगलं खेळ असं चटकन सांगतो। हिंदी चित्रपटातल्या हिरोशी शेक हँड करून सांगतो, रेखा आता जमते रे तुला ऍक्टिंग। माझं मन सॉलिड फास्ट आहे, त्याला ब्रेकच नाही। कधी वाटतं की डॉक्टर कलाम व्हावं, तर कधी क्रिकेटर, तर कधी वाटतं की गायक हो आणि अमृताहुनी गोड नाव तुझे मेवा असं गाणं म्हणावं। नक्की काय ते ठरवताच येत नाही, मग होतो गोंधळ। अभ्यास करताना मॅथचे विचार, जेवताना मित्रांच्या गोष्टी आठवतात, रात्री झोपताना अभ्यासाचा टेन्शन येते। हे सगळं एकदम स्टॉप व्हायला पाहिजे, माझी धावधाव एकदम थांबायला पाहिजे। म्हणून मी मनाला म्हणतो, बाबा रे एक काहीतरी करू दे, काहीतरी मज्जाही करू दे। मनातल्या मनात ऑलिम्पिक जिंकून काय फायदा नाही, ते प्रत्यक्षात जिंकली पाहिजे। त्यासाठी मन एकाग्र करायला पाहिजे। म्हणून मी आता रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणत राहणार। मना सज्जना भक्ती पंथेची जावे,